नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑक्सफर्ड अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हाऊ टू कन्वर्ट मिक्स फ्रॅक्शन इनटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ओके, चला तर मग जास्त वेळ न घेता आपण पाहूया कशा पद्धतीनं काय केलं जाते. मिक्स फ्रॅक्शन जे आहे ते कन्वर्ट इनटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये केलं जाते. आपण पाहणार आहोत हाऊ टू कन्वर्ट मिक्स फ्रॅक्शन into improper fraction. ओके, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ह्या अगोदर आपण प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय, इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय आणि मिक्स फ्रॅक्शन म्हणजे काय व्यवस्थितरित्या आपण शिकलेलो आहोत. आणि आज आपण हे कशा पद्धतीनं जे मिक्स फ्रॅक्शन आहे ते त्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलं जाते. तर मिक्स फ्रॅक्शन मध्ये आपल्याला माहित आहे आणि हे पहिलं एक्झाम्पल पाहूया आपण. सपोज इथे दिलेला आहे 2 होल नंबर अँड 1/3 म्हणजेच 2 अँड 1/3. ह्या नंबरला हा कोणत्या प्रकारचा फ्रॅक्शन आहे, तर हा मिक्स फ्रॅक्शन आहे. तर ह्या मिक्स फ्रॅक्शनला आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग इथे पहिल्यांदा तुम्हाला काय दिसतो, इथे पहिल्यांदा तुम्हाला न्यूमरेटर दिसतो आणि डिनॉमिनेटर दिसतो. हा जो इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे 1 हा न्यूमरेटर दिसतो, 1 हा न्यूमरेटर आहे, 3 हा काय आहे डिनॉमिनेटर आहे आणि 2 जो आहे हा होल नंबर आहे. ओके, 2 काय आहे होल नंबर आहे. 1 is the numerator, 3 is denominator and 2 is the whole number. आता इथे आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर महत्वाची जी गोष्ट आहे ती मी इथे फॉर्म्युला लिहितो, डी इंटू काय करायचं आहे, हा होल नंबर घ्यायचा आहे, त्याचा डब्ल्यू लिहिला आणि प्लस काय करायचं आहे न्यूमरेटर प्लस करायचा आहे आणि अपॉन डिनॉमिनेटर जो ऍज इट इज इथे घ्यायचा आहे. ठीक आहे, आता आपल्याकडे काय झालं, एक फॉर्मेट तयार झालं आणि या फॉर्मेट मध्ये काय करायचं आपल्याला, ह्या व्हॅल्यूज ज्या आहे त्या व्हॅल्यूज काय करायच्या पुटअप करायच्या. तर मग पहिल्यांदा आपण डिनॉमिनेटर आपल्याकडे काय आहे, डिनॉमिनेटर आपल्याकडे 3 आहे, तर मी इथे 3 लिहिला. मल्टिप्लिकेशन साइन आहे म्हणून मल्टिप्लिकेशन लिहिलं. होल नंबर काय आहे, होल नंबर हा 2 आहे. प्लस साइन आहे इथे प्लस लिहिलं. न्यूमरेटर काय बघा, न्यूमरेटर 1 आहे तर 1 लिहिला. अपॉन काय आहे डिनॉमिनेटर आहे अँड वी नो दॅट डिनॉमिनेटर इज 3. ओके, आता याला सॉल्व्ह करा. 3 2 6 प्लस 1 हा 1 हा इथे घेतला आणि अपॉन 3 ऍज इट इज जो डिनॉमिनेटर आहे तो घेतला. आता बघा काय होईल, 6 प्लस 1 7 आणि अपॉन 3. म्हणजेच हा जो नंबर आलेला आहे आपल्याकडे हे फ्रॅक्शन जे आहे ते कोणतं फ्रॅक्शन आहे आपण शिकलेलं आहे. कुठलं फ्रॅक्शन आहे, तर याला आपण काय म्हणतो इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतो. काय म्हणतो, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ओके, समजलं का इम्प्रॉपर फ्रॅक्शन, या अगोदर आपण शिकलो. आता बघा हे कुठलं फ्रॅक्शन होतं, हे मिक्स फ्रॅक्शन होतं आणि ह्याला काय केलं आपण, ह्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलं. म्हणजेच आपल्याला ह्या पद्धतीनं काय करता येते, मिक्स फ्रॅक्शनला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करता येते. त्यानंतर आपण दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल इथे घेतला 5, इथे आहे 3/2. ओके, 5 अँड 3/2 हा जो नंबर आहे हा कुठला आहे, तर याला कुठल्या प्रकारचा फ्रॅक्शन म्हणतो आपण, याला मिक्स फ्रॅक्शन म्हणतो. आणि याला पण काय करायचं आहे, कन्वर्ट इनटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन करायचं आहे. प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन अँड मिक्स फ्रॅक्शन वी लर्न ऑलरेडी इन द प्रिव्हियस व्हिडिओ. सो नाउ वी आर स्टडिंग अबाउट द हाऊ टू कन्वर्ट मिक्स फ्रॅक्शन इनटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन. लिहून घ्यायचं आहे. मग फॉर्मेट काय आपलं, डी इंटू डब्ल्यू प्लस एन. मीन ह्याचा मिनिंग तुम्हाला माहित आहे, डी मीन डिनॉमिनेटर, डब्ल्यू मीन होल नंबर अँड प्लस न्यूमरेटर अपॉन ऍज इट इज डिनॉमिनेटर. ओके, त्यानंतर आता काय करूया, व्हॅल्यू पुटअप करूया. आपल्याला माहित आहे आता लिहिण्याची काही गरज नाही आहे. इथे डिनॉमिनेटर काय आहे 2 आहे इंटू काय आहे इथे डब्ल्यू आहे म्हणजेच होल नंबर कुठला आहे तर 5 आहे, प्लस काय आहे न्यूमरेटर 3 आहे. ओके, म्हणजे हा डिनॉमिनेटर इथे आहे तर आपण डिनॉमिनेटर 2 घेतला. त्यानंतर मल्टिप्लाइड होल नंबर आहे तर मल्टिप्लाइड घेऊन आपण होल नंबर लिहिला.
त्याच्यानंतर प्लस आहे तर आपण प्लस दिला आणि प्लस काय आहे ते न्यूमरेटर आहे, न्यूमरेटर काय 3 आहे म्हणून हा 3 प्लस इथे केला आणि इथे डी आहे. आता काय लिहायला ते डिनॉमिनेटर जो 2 आहे तो लिहिला. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करू शकता इझिली. 2 into 5 मीन 10 प्लस 3 अँड अपॉन 2 किती होईल? 10 प्लस 3 13 अपॉन 2 म्हणजेच काय? हा कुठला फ्रॅक्शन आला? हा पण आपल्याकडे इम्प्रॉपर फ्रॅक्शन आला. कुठला फ्रॅक्शन आला? इम्प्रॉपर फ्रॅक्शन. इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ओके, समजलं इथपर्यंत? म्हणजे कशा पद्धतीनं मिक्स फ्रॅक्शनला आपण काय केलं? इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलं. आता बघा, कधी कधी तुम्हाला काय विचारलं जाते की जसं आता इथे मिक्स फ्रॅक्शनला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये काय केलं? कन्वर्ट केलं. तशाच पद्धतीने तुम्हाला इम्प्रॉपर फ्रॅक्शनला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करा असा पण प्रश्न विचारला जातो. सो आपण तो पण पाहूया. बघा, आपण एक एक्झाम्पल पाहूया. जसं की 13 अपॉन 7. ओके, आता 13 अपॉन 7 हा काय आहे? इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे आणि याला कन्वर्ट काय करायचं आहे? कन्वर्ट आपल्याला हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन जो आहे, इम्प्रॉपर फ्रॅक्शन जो आहे ह्याला काय करायचं आहे? मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. काय करायचं आहे? मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर पहिल्यांदा हा जो 13 अपॉन 7 आहे ह्याचाच अर्थ काय आहे? 13 डिवायडेड बाय 7. ओके, आता ह्याला जर आपण काय केलं? डिवाइड केलं तर 7 1 7 होईल आणि याला सबट्रॅक्ट केली याची तर किती उरेल? 6 उरेल. बघा, आता जसं आपण याच्या अगोदर काय केलं होतं? मिक्स फ्रॅक्शनला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये काय केलं होतं? कन्वर्ट केलं होतं आणि आपल्याकडे एक फॉर्मेट होतं डी इंटू डब्ल्यू प्लस एन अपॉन डी. तशाच पद्धतीनं इथे आता आपल्याला काय करायचं आहे? हे जे इकडे आपल्याला क्यू आर अपॉन डी दिसतो. आता या क्यू आर अपॉन डी चा जो अर्थ आहे तो तुम्हाला माहित आहे. जे की कॉशन म्हणजे काय? जे आपल्या डिव्हिजनचं उत्तर आलेलं असेल त्याला आपण काय म्हणतो? कॉशन म्हणतो. हा आर जो म्हणजे काय आहे? आर म्हणजे जे रिमाइंडर जे असते, जसं की इथे 6 हा काय आहे? रिमाइंडर आहे. त्याच्यानंतर डी म्हणजे काय? डिवायझर आहे. जसं की इथे 7 हा डिवायझर आहे. तर मग आता आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये लिहिताना हे जे डिव्हिजन केल्यानंतर जे नंबर्स लिहायचे आहेत ते कुठल्या फॉर्मेट मध्ये लिहायचे आहे? तर क्यू आर अपॉन डी मध्ये, त्या फॉर्मेट मध्ये लिहायचे आहे. तर मग इझिली तुम्ही काय करू शकता? लिहू शकता. तर मी आता इथे हा क्यू आर अपॉन डी घेतला. ओके, बरोबर काय होईल? बघा, इथे क्यू म्हणजे कॉशंट काय आलेला आहे? 1 आहे. पहिल्यांदा काय करायचं आपल्याला? क्यूच्या जागेवर 1 लिहायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रिमाइंडर किती आहे? 6 आहे. तर मग इथे रिमाइंडर हा 6 लिहिला. त्यानंतर डिवायझर किती आहे? डिवायझर 7 आहे. म्हणजेच आपलं मिक्स फ्रॅक्शन जे आहे ते काय आहे? 1 अँड 6 अपॉन 7 हा काय झाला? आपला मिक्स फ्रॅक्शन झाला. पहिल्यांदा आपल्याकडे काय होतं? इम्प्रॉपर फ्रॅक्शन होतं आणि त्याला कशामध्ये कन्वर्ट केलं? मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलं. म्हणजेच काय? 13 अपॉन 7 इज इक्वल 1 अँड 6 अपॉन 7. ओके, तर हे काय झालं? आपलं उत्तर झालं. काही प्रॉब्लेम? काही अडचण आहे? जसं की मग आता हे जे आपण काय केलेलं आहे, हे इम्प्रॉपर फ्रॅक्शनला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलं. मग आपलं आन्सर बरोबर आहे की नाही आपण हे पण पाहू शकतो. जसं आपण या अगोदर काय केलं? मिक्स फ्रॅक्शनला इम्प्रॉपर मध्ये काय केलं? कन्वर्ट केलं. तर मग याला आपण करून पाहूया. तर इथे 1 आहे अपॉन 6 अपॉन 7 आहे. 1 अँड 6 अपॉन 7 आहे. तर बघा काय केलं होतं आपण? कुठलं फॉर्मेट होतं आपल्याकडे? आपल्याकडे होतं डी इंटू डब्ल्यू प्लस एन, म्हणजेच मिनिंग माहिती आहे तुम्हाला, डिनॉमिनेटर, त्यानंतर होल नंबर प्लस न्यूमरेटर आणि अपॉन काय? जे डिनॉमिनेटर आहे ते. मग आता इथे बघा, डिनॉमिनेटर काय? 7 आहे. इथे 7 लिहिला. इंटू काय आहे? 1 इंटू डब्ल्यू आहे, होल नंबर 1 आहे म्हणून इथे 1 घेतला. प्लस न्यूमरेटर आहे काय? 6 आहे, हा 6 लिहिला. अपॉन
हा जो डिनॉमिनेटर आहे हा काय 7 आहे, ऍज इट इज लिहिला. आता बघा 7 म्हणजे 7 प्लस 6 आहे, अपॉन काय होईल, अपॉन 7 होईल. आणि मग ह्याचं उत्तर जर पाहिलं आपण 7 प्लस 6 म्हणजेच काय 13 आहे, अपॉन 7 आहे. म्हणजेच आपण जे कन्वर्ट केलं या इम्प्रॉपर फ्रॅक्शनला 1 अँड 6 अपॉन 7 हे काय आहे, करेक्ट आहे. समजलं इथपर्यंत? how to convert mixed fraction into improper fraction and how to convert improper fraction into mixed fraction हे जर तुम्हाला समजलं असेल तर मग आता आपण पाहूया की हे फ्रॅक्शनचे ऍडिशन कशा पद्धतीने केली जाते किंवा सबट्रॅक्ट कशा पद्धतीने केली जाते. ओके, आता आपण पाहूया ऍडिशन ऑफ अ फ्रॅक्शन. ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन. ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन. ओके, ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन पाहत असताना आपल्याला पहिल्यांदा काय समजून घेणं आहे, दोन प्रकारचे जे काय आहेत फ्रॅक्शन्स आहेत त्या दोन प्रकारच्या फ्रॅक्शनला पहिल्यांदा आपण समजून घेऊया. जसं की इथे आहे 7 अपॉन 5 आहे, दुसरं 9 अपॉन 5 आहे, त्यानंतर इथे 13 अपॉन 5 आहे. 7 अपॉन 5, 9 अपॉन 5, 13 अपॉन 5. आता इथे जर तुम्ही पाहिलं की हे जे न्यूमरेटर आहे आणि डिनॉमिनेटर आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला काय डिफरन्स दिसतो, इथे तुम्हाला डिनॉमिनेटर जे आहे ते सगळे कसे दिसतात, इक्वल दिसतात. म्हणजे इथे पण डिनॉमिनेटर काय आहे 5 आहे, इथे पण डिनॉमिनेटर काय आहे 5 आहे, इथे पण 5 आहे. म्हणजेच काय हे सगळ्यांचे डिनॉमिनेटर म्हणजे तिघांचे डिनॉमिनेटर काय आहेत 5 आहेत. म्हणून आपण याला काय म्हणतो, याला लाईक फ्रॅक्शन म्हणतो. काय म्हणतो, लाईक फ्रॅक्शन म्हणतो. काय म्हणतो, लाईक फ्रॅक्शन. ओके, आता जर आपण इकडे दुसरे फ्रॅक्शन्स घेतले, सपोज मी इथे घेतलं 2 अपॉन 3 आहे किंवा 7 अपॉन 13 आहे किंवा 5 अपॉन 9 आहे, तर इथे जर आपण पाहिलं तर हे फ्रॅक्शन तुम्हाला कसे दिसतात, हे फ्रॅक्शन तुम्हाला कसे दिसतात, तर हे फ्रॅक्शन ह्या फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर जे आहे ते काय आहेत, अलग अलग आलेले आहे, वेगवेगळे आलेले आहेत. म्हणजे जर डिनॉमिनेटर काय असेल, सेम असेल, प्रत्येक फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर जर काय असेल, सेम असेल, तर मग ते सर्व जे फ्रॅक्शन्स आहेत ते कसे आहेत, लाईक फ्रॅक्शन आहे. आणि इथे जे डिनॉमिनेटर आहेत ते कसे आहेत, डिफरंट आहे किंवा अलग आहे. म्हणून याला काय म्हणतात, अनलाईक फ्रॅक्शन म्हणतात. काय म्हणतात, अनलाईक फ्रॅक्शन. ओके, समजलं, लक्षात आलं, हे लाईक फ्रॅक्शन आणि अनलाईक फ्रॅक्शन. आता हे लाईक फ्रॅक्शन असताना आपण ऍडिशन कशी करतो किंवा अनलाईक फ्रॅक्शन असताना ऍडिशन कशी करतो त्याची एक एक्झाम्पल पाहूया. जसं की इथे आता आपण ह्याच्यापैकी काय घेतलं, हे दोन फ्रॅक्शन घेतले, आपल्याला काय करायचं आहे, ऍडिशन करायची आहे. मग इथे आपण एक्झाम्पल पाहिलं 7 अपॉन 5 प्लस दुसरा फ्रॅक्शन घेतला 9 अपॉन 5. ओके, तर आता ह्याची ऍडिशन करताना आपण काय करतो, जसं हे जे दोन नंबर आहे ह्याला काय करतो, ऍडिशन करायचे आहे म्हणून 7 प्लस 9 असं लिहिलं. आणि हे जे दोन ठिकाणी काय आहे 5 हा डिनॉमिनेटर आलेला आहे, तर हे दोन्ही जर इक्वल असतील तर त्याला आपण काय करतो, एकदा लिहितो, म्हणजे अपॉन 7 प्लस 9 अपॉन 5 लिहिलं. ओके, समजलं, कोणाला समजलं नाही, जसं इथे दोनदा काय आहे 5 आलेला आहे, दोन्ही ठिकाणी काय डिनॉमिनेटर 5 आहे, म्हणजेच हे काय आहे, हे काय आहे, लाईक फ्रॅक्शन आहे. मग लाईक फ्रॅक्शन आहे म्हणजेच काय, त्याला आपण काय करतो, त्याचा डिनॉमिनेटर जो आहे तो किती घेतला, 1 घेतला. म्हणजे याचाच अर्थ काय आहे, हा जो डिनॉमिनेटर आहे हा 7 सोबत पण आहे आणि 9 सोबत पण आहे. म्हणजेच काय, ह्या फॉर्म मध्ये जरी आलेलं असेल तरी याचा अर्थ काय असतो, याचा अर्थ हे जे इथे दिलेलं आहे 7 अपॉन 5 प्लस 9 अपॉन 5 असाच होतो. ठीक आहे, मग इथे 7 प्लस 9 घेतला, 7 प्लस 9 किती होईल, बघा किती होईल, 7 प्लस 9 16 अपॉन किती होईल 5. ओके, लक्षात आलं तुमच्या, काय केलं आपण इथे लाईक फ्रॅक्शन असल्यामुळे आपण सरळ सरळ काय केले, ह्या न्यूमरेटरची ऍडिशन केली आणि हा जो डिनॉमिनेटर आहे ह्याला एकदा लिहून तसाच्या तसा इथे लिहून घेतलाय. म्हणजेच काय 16 अपॉन 5 काय झालं, आपलं आन्सर आलं. ठीक आहे, म्हणजे
जर आपण दुसरं एक्झाम्पल एखादं आणखी पाहिलं, बघा दुसरं एक्झाम्पल घेऊया. इथे आहे 5/7 आहे प्लस 3/7 आहे. काय कराल, जसं या पद्धतीने आपण इथे सोडवलं तसंच इथे पण काय करणार आहोत, 5+3 इथे लिहिलं 5+3 काय करूया आपण, तसं सेम आपण इथे जसं 5 2 टाइम्स होतं त्याला 1 टाइम लिहिलं, इथे पण 2 टाइम्स 7 आहे तर याला काय केलं, 1 टाइम लिहिलं. आता ऍडिशन तुम्हाला येईल 5+3 म्हणजेच काय 8 आणि अपॉन हा जो डिनॉमिनेटर आहे याला असंच्या असं लिहिलं म्हणजेच काय उत्तर किती आलं आपलं 8/7. ओके, तर हे झालं लाईक फ्रॅक्शन असतानाची ऍडिशन. आणि आता अनलाईक फ्रॅक्शन जर असेल तर मग त्याचं पण आपण काय करूया, एक्झाम्पल पाहूया. फॉर एक्झाम्पल इथले नंबर आहेत काय आहे 2/3 आहे प्लस हा नंबर घेतला आपण किती आहे 7/13 आहे. ओके, आता याला सॉल्व्ह करायचं असेल तर जसं आपण इथे काय केलं होतं, कॉमन एक घेतला होता म्हणजे दोन्ही सेम होते तर एकदा लिहिलं. आता इथे आपल्याला सेम दिसत नाही, दिसतोय का, म्हणजे याचे डिनॉमिनेटर जे आहे ते काय आहे अलग अलग आहे म्हणजे डिफरंट टाईपचे आहेत. आणि मग डिफरंट टाईपचे असले तर आपण त्याला काय म्हणतो, अनलाईक फ्रॅक्शन म्हणतो. काय म्हणतो, अनलाईक फ्रॅक्शन म्हणतो. आणि अनलाईक फ्रॅक्शनची जी काय ऍडिशन आहे ती आपल्याला अशी न करता कशी करायची आहे, तर बघा आता इथे हा जो नंबर आहे, बघा आता इथे हा जो नंबर आहे ह्या नंबरने काय करायचा आहे, ह्या 13 ला मल्टिप्लाय करायचा आहे. म्हणजेच इथे 2 काय आहे 3 आहे आणि इथे 7/13 आहे. तर ह्याने काय करायचं, याला मल्टिप्लाय करायचं आहे आणि ह्या नंबरने याला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. समजलं का, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आणि मग जे डिनॉमिनेटर जे आहे त्या दोघांचं ऍज इट इज खाली जसे लिहिलेले आहे तसंच काय करायचं आहे, ह्याला पण काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे, नाही समजलं, म्हणजेच या नंबरने 2 ने 13 ला पहिल्यांदा मल्टिप्लाय करायचं, त्यानंतर इथे प्लस आहे म्हणून प्लस साइन द्याल, नंतर 7 × 3 × 7 करायचं आणि त्यानंतर अपॉन ची साइन देऊन काय करायचं आहे 13 × 3 × 13 करायचं आहे. ओके, बघा आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन सांगितलं, काय सांगितलं 2 ने 13 ला मल्टिप्लाय करायचं. मग 2 घेतला इंटू काय करायचं आहे 13. ठीक आहे, ऍडिशन करत आहोत की सबट्रॅक्ट करत आहोत, इथे साइन ऍडिशनचा आहे म्हणून इथे साइन ऍडिशनचं लिहिलं, इथे सबट्रॅक्ट साइन असतं तर आपण इथे सबट्रॅक्टचं साइन लिहिलं असतं. ओके, एवढं समजलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करत आहोत 2 × 13 इथे लिहिला, त्यानंतर काय सांगितलं आपल्याला 3 ने 7 ला मल्टिप्लाय करायचं आहे. मग 3 ने काय केलं आता 3 × 7 ह्याला मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, इथेपर्यंत समजलं. त्यानंतर जे खाली जे डिनॉमिनेटर आलेले आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे म्हणजेच 13. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. आता ह्याला जर आपण सॉल्व्ह केलं तर काय होईल, 2 × 13 म्हणजेच काय 26 प्लस 7 × 3 म्हणजे काय 21 अपॉन किती येईल 13 3 39. ओके, आता याची ऍडिशन करा किती होईल 1 + 6 म्हणजे 7 आणि 2 + 2 म्हणजे 4. किती आले 47 अपॉन किती आहे 39. म्हणजेच काय आपली जे ऍडिशन आहे किंवा आपलं जे उत्तर आहे ते किती आहे 47/39. ओके, लक्षात आलं. तर अशा पद्धतीनं काय केलं जाते, ऍडिशन ऑफ द लाईक फ्रॅक्शन आणि अनलाईक फ्रॅक्शनची केली जाते. ऍडिशन ऑफ अ फ्रॅक्शन समजली असेल तर मग आता पाहूया आपण सबट्रॅक्शन ऑफ अ फ्रॅक्शन. सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन. ओके, सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन. तर बघा इथे पण आपण काय करू, एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे लगेच तुमच्या लक्षात येईल. इथे आता जसे की आपण लाईक फ्रॅक्शन पाहिले होते, फ्रॅक्शन, आणि दुसरं आहे अनलाईक फ्रॅक्शन. जशी आपण लाईक फ्रॅक्शन आणि अनलाईक फ्रॅक्शनची काय केली होती, ऍडिशन केली होती, सेम तशाच पद्धतीने काय करायचं आपल्याला त्याची सबट्रॅक्ट पण करायची आहे. फरक फक्त एवढा आहे, ऍडिशन न करता काय करायचं आहे सबट्रॅक्ट करायची आहे. ओके, तर चला पाहूया आपण पहिलं एक्झाम्पल. इथे जर आपण काय घेतलं 3/7 घेतला आणि -2/7
7 घेतला. आता बघा हे जे दोन्ही डिनॉमिनेटर जे आहेत ते कसे आहेत, सेम आहेत. म्हणजेच काय, कुठला फ्रॅक्शन आहे, हा लाईक फ्रॅक्शन आहे. मग लाईक फ्रॅक्शनची आपल्याला काय करायचे आहे, ऍडिशन करायचे आहे. तर काय करू आपण, 3 - 2 घेतला आणि अपॉन काय 7 घेतला. आता तुम्हाला माहित आहे 3 - 2 म्हणजेच काय 1 येईल आणि अपॉन 7 येईल. म्हणजेच 1/7 काय आहे, आपला आन्सर आहे. ठीक आहे, त्याला आपण असं लिहू शकतो 3/7 - 2/7 इज इक्वल, किती आन्सर आहे 1/7. ओके, हे जे आपण पाहिलेलं आहे हे सबट्रॅक्शन ऑफ अ लाईक फ्रॅक्शन पाहिलेली आहे. ठीक आहे, आणखी काही उदाहरण घेता येतील, परंतु ह्यावरूनच तुमचं लक्षात आलं असेल बिलकुल इझी आहे. काय करायचं आहे, हे जसं दोनदा काय दिले होते, कॉमन दिलेले होते, त्याला आपण काय केलं, आपण एकदा लिहिला. जसं आपण ऍडिशन मध्ये केलं तशाच पद्धतीने इथे केले. फक्त फरक काय आहे की तिथे ऍडिशन केली होती आणि इथे काय करायचं, आपल्याला सबट्रॅक्ट करायची आहे. आणि सेम तशाच पद्धतीने आता इथे पण आपण काय करणार आहे, अनलाईक फ्रॅक्शनचा सबट्रॅक्ट करणार आहे. सपोज आता इथे आहे 13 अपॉन काय आहे 2 आहे, मायनस 11 अपॉन काय आहे 3 आहे. ओके, आता बघा इथे जे डिनॉमिनेटर आलेले आहेत ते डिफरंट आहे, वेगवेगळे आहे. म्हणजेच काय, हा कुठला फ्रॅक्शन आहे, हा अनलाईक फ्रॅक्शन आहे. आणि ह्याची जर आपल्याला काय करायची असेल, सबट्रॅक्ट करायची असेल, तर आपण याला पहिल्यांदा लिहून घेऊया. काय होईल मग, जसं आपण अनलाईक फ्रॅक्शनची ऍडिशन केली होती तशाच पद्धतीनं काय करायचं आपल्याला, तशाच पद्धतीनं आपल्याला जसं की 13/2 आहे आणि इकडे 11 काय 3 आहे, तर ह्याला काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे याने याला मल्टिप्लाय करायचं किंवा ह्याने याला मल्टिप्लाय करायचं, याने याला मल्टिप्लाय करायचं आणि याने याला मल्टिप्लाय करायचं, किंवा याने याला मल्टिप्लाय केले तरी चालेल आणि याने याला मल्टिप्लाय केलं तरी चालेल. ओके, तर बघा आता काय करू, मग पहिल्यांदा काय लिहूया, 13 इंटू काय आहे 3 आहे. ओके, ह्या अगोदर ऍडिशन केली तेव्हा काय होतं, प्लसचं साईन होतं. आता मायनस आहे म्हणून इथं मायनस साईन दिलं. त्यानंतर परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं 11 इंटू 2, तर मग इथे 11 इंटू 2 लिहिला. आता याला 11 इंटू 2 लिहिला किंवा 2 इंटू 11 लिहिला तरी काय आहे, सेम आन्सर येईल. ओके, म्हणून आपण 11 इंटू 2 घेतला तरी बरोबर आहे. आता आपण काय करायचं आहे, जसं आपण डिनॉमिनेटर जे होते त्याचं पण काय केलं होतं, आपण मल्टिप्लिकेशन केलं होतं. म्हणजेच काय येईल 2 इंटू 3, 2 इंटू 3. ओके, इथपर्यंत समजलं. आता आता काय करायचंय, पहिल्यांदा या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि नंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून त्यांचे सबट्रॅक्ट करायचे आहे. तर किती होईल मग, 13 3 39 आणि मायनस साईन आहे, तर काय होईल, मायनस साईन दिलं आणि 11 2 22. ओके, आणि 2 3 6 हा इथे लिहिला. आता काय कराल तुम्ही, आता ह्याची सबट्रॅक्ट करा. म्हणजे 39 मायनस 22 किती होईल, 9 मधून 2 गेले किती राहिले 7 आणि 3 मधून 2 गेले किती आहे 1. तर मग उत्तर काय होईल इथे, 17 अपॉन हा 6 जो आहे तो ऍज इट इज लिहिला. ओके, म्हणजेच आपलं जे उत्तर आहे ते काय होईल, 13/2 मायनस 11/3 इज इक्वल काय आलं, 17/6 आलं. ओके, लक्षात आलं. आणि ह्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की फ्रॅक्शन मध्ये मल्टिप्लिकेशन कसं केलं जाते, डिव्हिजन कशा पद्धतीने केलं जाते, आणखी त्यानंतर हे काही जे काय आहेत ऑपरेशन्स आहेत आपले फ्रॅक्शनचे, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सिरीजनं पाहणार आहोत. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे नक्कीच काय करा, लाईक करा आणि शेअर करून सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.